एका 19 वर्षीय तरुणीवर 6 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। 9 ऑगस्ट रोजी ती तिच्या एका मित्रासोबत मोटरसायकलवरून गुजरातला फिरण्यासाठी गेली। दिवसभर फिरल्यानंतर परतीच्या प्रवासात असताना अचानक त्यांची मोटरसायकल रस्त्यातच बंद पडली। रस्त्याच्या कडेला गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्या ठिकाणी 2 मोटरसायकलींवरून आलेल्या 6 अज्ञात नराधमांनी त्यांना घेरलं। मदतीचा बहाणा करत किंवा धमकावत त्या नराधमांनी तरुणीला जबरदस्तीने स्वतःच्या मोटरसायकलवर बसवलं आणि तलासरी येथील एका निर्जन बंगल्यात पळवून नेलं। त्या ठिकाणी या 6 जणांनी तरुणीवर अमानुषपणे सामूहिक अत्याचार केला। घटना घडत असताना भीतीपोटी तरुणीचा मित्र तिथून पळून गेला। पीडित तरुणीने हिंमत दाखवत तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। नंतर त्या पळून गेलेल्या मित्राने स्वतः तलासरी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र वेगाने फिरवत धाडी टाकल्या आणि अवघ्या काही तासात 3 आरोपींना अटक केली। उर्वरित 3 फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली असून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे। तलासरी सारख्या ग्रामीण आणि संवेदनशील भागात मुख्य रस्त्यावरून एका तरुणीला जबरदस्तीने पळवून नेऊन अत्याचार केला जातो ही बाब अत्यंत गंभीर आहे। मित्रांनो, शक्यतो संध्याकाळी उशिरा किंवा रात्रीच्या वेळेस सुनसान रस्त्यांवरून प्रवास करणे टाळा। जे या मुलीच्या बाबतीत घडलं ते आपल्या कोणाच्याही बाबतीत घडू नये अशी मी प्रार्थना करतो।